शेख मी आता 9वीची विद्यार्थिनी। आम्हाला शाळेत जाताना खूप त्रास होतो। आम्ही शाळेत जाताना मुलं आमच्या अंगावर पिचकारी मारतात। आम्ही शाळेत जाताना मुलं आमचा पिछा करतात आणि शिट्या देखील मारतात। आम्ही एकटा असलं तर आम्हाला गाडी थांबून काय पण विचारतात आणि मेसेज देखील पाठवतात। पोलीस सांगितलं तुम्ही गावकऱ्याला शाळेला सांगितलं का हे सगळं? हो सांगितलेलं। मग काय होतं त्याच्यात? ते लक्ष देतात का नाही त्याकडे? देतात। कोण आहे ते त्रास देणारे? असे खूप 10-12 मुलं आहेत असे कोणची किती एवढी कोणची मुलं सांग जरा सविस्तर। मुलांचे नाव मी नाही सांगत। खूप मुलं आहेत असे छेडछाड करणारे असे। काय काय त्रास देते जरा सांग की काय? जाताना अशी मुली दिसल्या की स्पीड वाढवणार, असं अंगावर थुकणार। आणि पोलीस यायच्या टायमिंगला ती मुलांना माहित आहे, पोलीस यायच्या टायमिंगला त्यांचा टाइम ती माहित आहे म्हणून ती कोणतरी थांबतंय त्यांना सांगतंय मुलं पोलीस यायला लागलीत म्हणून ती तिथनं फरार होते। भीती वाटते का तुम्हाला? हा आज आळणी गावातील सर्व समाजाच्या जाती धर्माच्या लोकांना पवन नावाच्या माणसापासून त्रास आहे। त्यामुळे अख्खा गाव या ठिकाणी जमलाय। प्रत्येक जाती धर्माचे लोक या ठिकाणी जमलेले आहेत, कारण त्या प्रवृत्तीला विरोध आहे। विशिष्ट म्हणून एखाद्या माणसाला विरोध नाही। तो कुठलेही 2 नंबरचे धंदे करतो, पैसे कमवतो आणि लोकांना सांगतो पोलीस आमचं काय करू शकत नाही, आम्ही त्यांना पैसे देतोय, माझ्यावर कुठलाही गुन्हा नोंद होऊ शकत नाही कारण पोलीस माझ्या ताब्यात आहे, असं छाती ठोकपणे सांगतो। कुठलाही गुन्हा करतो। आज परवाच गुटखा काहीतरी 5-25 लाखाचा गुटखा पकडला। त्या गुटख्यामध्ये मेन आरोपीला 5 नंबरचा आरोपी केलेला आहे। त्याला खत पाणी कोण घालतंय? माझा प्रशासनाला जाब आहे या विषयाला खत पाणी कोण घालतं? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाला माझी कळकळीची विनंती आहे, साहेब चुकीच्या प्रवृत्तीला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खत पाणी घातलं जात आहे गृह विभागाकडून। आपण लक्ष देऊन या प्रवृत्तीला हाणून पाडण्याची गरज आहे। मी सरपंच आळणी गावचा, मला काय वेद नाहीत, माझ्या जीवाला माहिती आहे। आज मी या ठिकाणी बाईट देतोय, पण उद्या माझ्या जीविताला काय धोका आहे माझ्या जीवाला माहिती। गावात फिरू देत नाहीत, एवढी दहशत आहे। मुली बाळा शाळेत चालल्या, त्या मुली बाळाला रस्त्यावर गाड्या आले लावतात, खवळतात। अहो मुली शिक्षण घ्यायचं सोडून द्यायच्या तयारीत आहेत आळणीमध्ये। एवढी वाईट अवस्था या माणसाने केली आणि याला जबाबदार पोलीस प्रशासन आहे, असं देवेंद्र फडणवीस साहेबाला माझा जाहीर आरोप आहे उस्मानाबादच्या पोलीसवर, उस्मानाबाद ग्रामीण पोलीसच्या। 2 तास झाले या ठिकाणी उभा, SP मॅडमचा प्रोटोकॉल आहे, मॅडम खाली यायला तयार नाहीत, अन्याय ऐकायला तयार नाहीत। मरायची वेळ आली एका लोकांची। स्टेटस बघा, हे स्टेटस दाखवा। बाप आमचा केलं, ह्या व्यक्तीला बाप केलंय गावाचा, एवढी दहशत आहे। आणि ह्याला खत पाणी धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशन घालतं अशा सर्व जनसामान्याचा आरोप आहे। मी जिम्मेदारीनं सांगतो, 6,000-7,000 लोकसंख्येचा गावचा सरपंच आहे मी। काय अवस्था गावाची आहे माझ्या जीवाला माहिती। 60 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला जर कांटाळी दिली जात असेल, काय जिंदगीचा अर्थ आहे? लोक कटाळून आलेत। एवढी लोक जे आहेत आज त्या प्रवृत्तीला जागेवर हाणून पाडण्याची ताकद ठेवतात, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारी लोक ती कायदा हातात घेणार नाहीत, म्हणून या ठिकाणी लोक आलेले आहेत। जर आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथभाई शिंदे, आदरणीय सुनेत्राताई यांना माझी कळकळीची तुमच्या माध्यमातून विनंती आहे, गावाला न्याय द्या, यावर प्रवृत्तीला हाणून पाडा, एवढंच हात जोडून साष्टांग दंडवट काढून विनंती करतो। फक्त आम्ही अधीक्षक मॅडमला बोलायला आलो, उद्या आम्ही यांना रीतसर कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन आम्ही आमरण उपोषण करणार आहोत आणि एक माणूस नाही, अख्खा गाव कलेक्टर ऑफिस पाशी आमरण उपोषण करणार। आज या व्यक्तीवर 15-16 केसेस आहेत। ह्या 15-16 केसेस जिल्हाधिकारी साहेब, अधीक्षक साहेब यांच्या का लक्षात आल्या नाहीत? ह्या प्रवृत्तीला मागच्याच काळात का हाणून पाडलं नाही? आज माझ्या जीविताला धोका, मी मीडिया पुढे बोलतोय। आज जेवढे लोक या ठिकाणी आलेत त्यांचे शूटिंग गावामध्ये घेतलेत। काय अवस्था? पवन जीवन पौळ
हा व्यक्ती आहे हा, आणि त्याचा मावना गणेश कांबळे. काय दहशत, मुली बाळाला धक्के देतात, नाही तिथं हात लावतात. काय बनवून पाडण्याची वेळ आहे. तुम्ही माझं कट करू नका. आदरणीय मुख्यमंत्र्याला तुमच्या हातून तुमच्या वतीनं निवेदन आहे. देवेंद्रजी साहेब, धाराशिव जिल्ह्यामध्ये दहशतवाद थपावतोय. आमची विनंती आहे तुम्हाला, तुम्ही येऊन धाराशिव जिल्ह्यामध्ये लक्ष घालावं, एवढीच कळकळाची आग्रह. ह्याच्या पलीकडे दुर्भाग्य काय? रिव्हॉल्वर गाडीची परवाच्या गुटक्याच्या ह्याच्यामध्ये त्याची रिव्हॉल्वर पैसे घेऊन सोडले. शहर पोलीस स्टेशनच्या माझा आरोप आहे. रिव्हॉल्वर सोडली पैसे घेऊन, पद्धत नाही. सगळ्या विनंती आमची एवढीच आहे, गोरगरीब जनतेचा आक्रोश ऐकून आम्हाला न्याय द्या.